खूप जणी मला म्हटलं होतं की एकतरी बेबी कॅरियर घे म्हणून. सो फायनली घेतलं आहे आम्ही आणि श्रीची मस्ती सुरू आहे. तर त्यासाठी चाललं आहे एवढं सगळं आटापिटा. आणि पहिल्यांदा असं झालं आहे की मी कुठल्या तरी एखाद्या शूटसाठी मला ड्रेस परचेस करते आहे, कारण ब्रँडची रिक्वायरमेंट आहे आणि असं वाटतं की कोलॅबोरेशन. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला, घरात बरीच सारी कामं आहेत आणि आज मला तुम्हाला एक खास गोष्ट दाखवायची आहे की नवीन घरात मी छानपैकी काही नवीन गोष्टी मागवलेल्या आहेत, तर त्या सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्या जरा वेळाने करते. अगोदर घरातलं थोडंफार रुटीन वगैरे आपलं असतंच, तर ते आवरून घेते आणि त्यानंतर मग हा ब्लॉग आपण कंटिन्यू करू. बरं, अजून एक महत्त्वाची गोष्ट ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की आम्ही श्रीची शाळा बदलली आहे. तर बऱ्याच कमेंट्स होत्या त्या अकॉर्डिंग की का तुम्ही त्याची शाळा बदलली किंवा काय इश्यू होता. तर शाळा दोन्हीही चांगल्याच आहेत. अगोदर तो होता तीही, आत्ता जातोय तीही. परंतु म्हणजे बघा काय होतं, जर अचानक सपोज आता ह्यांची ट्रान्सफर झाली किंवा आम्ही दुसरीकडे कुठे शिफ्ट झालो, तर म्हणजे दुसऱ्या कोल्हापूर सोडून इतर कुठल्या सिटीच्या ठिकाणी वगैरे आम्ही गेलो, तर त्यावेळी ते जास्त बेनिफिशियल ठरणार आहे. जसं की आता लातूरला जर ह्याची ट्रान्सफर झाली, होत नाही ती आत्ताच, परंतु समजा आमचं असं ठरलं की आता लातूरचं बांधकाम करायचंय, तर मग त्यासाठी मी तिकडे जाणार. तर मग माझ्यासोबत श्रीच्या शिक्षणाचं थोडंसं ते होऊ शकतं, कारण मागच्या वेळी तो एक अनुभव घेतलाय की ट्रान्सफर झाल्यानंतर म्हणजे शाळेचं हे होत नाही. त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आत्ता जिथे तो जातोय तिथल्या शाळेच्या ज्या काही ब्रँचेस आहेत त्या ऑल ओव्हर महाराष्ट्र जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. म्हणजे लातूर, धाराशिव, नाशिक, नागपूर असं म्हणजे सगळीकडेच, पुणे अशा ठिकाणी आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणजे सगळ्याच जिल्ह्याच्या ठिकाणी. म्हणजे आम्हाला ते सोयीचं पडेल. मग ते आम्हाला जास्त बेनिफिशियल ठरणार आहे की उद्या चालून त्याला त्या दुसऱ्या शाळेमध्ये शिफ्ट करताना म्हणजे त्या तोच सिलेबस असावा असं आमची अट होती. की आता इथं तो समजा ज्या शाळेत पहिला जायचा तर त्याचे ब्रँचेस पश्चिम महाराष्ट्रात आहेत, परंतु आमच्या मराठवाड्यात वगैरे नाही आहेत. आणि त्याचा अर्थ असे काही जण म्हणतील की आता तुम्ही तिकडे जाणार आहात का, तर ते नक्की नाही. पण माहिती नाही की पुढची वेळ कशी कधी कोणती येणार आहे. त्या अकॉर्डिंग आम्ही आता त्याचं ॲडमिशन. तेवढ्यामुळे एक दुसरी गोष्ट, घरापासनं जर असं अंतर लांब पडत होतं त्यापेक्षा आता हे थोडं कन्व्हिनियंट होईल, जेणेकरून म्हणजे स्कूल बस असू दे, रिक्षा किंवा व्हॅन काही असलं तरी मला तितकं जास्त टेन्शन राहणार नाही सोडायचं आणायचं अशा गोष्टी, किंवा मला जरी कधी जायची वेळ आली तरी ते कन्व्हिनियंट व्हावं. यासाठी सुद्धा आत्ताची शाळा आम्ही निवडलेली आहे. आता किचनमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच आवरून घेते. मला स्वयंपाकामध्ये आज भाजी बनवायची आणि पनीर मसाला पण करायचा आहे, शिवाय श्रीसाठी सूप बनवायचं आहे आणि बऱ्याच गोष्टी असणार आहेत. आणि त्यासोबतच मखाना सुद्धा हे करायचं, कारण छोटी भूक लागली की मुलं आली ना त्यावेळेस ते खूप जास्त गरजेचं पडतं, म्हणजे छोट्या भुकेसाठी. तर मखाना पण मी रोस्ट करून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तुपाची धार आणि थोडंसं मीठ टाकलं ना चव भारी होते. तर चला, ते पण आहेच आणि बऱ्याच गोष्टी आहेत तर ते पाहाल तुम्ही. सो ब्लॉग पाहत राहा. आज काही भांडे दाखवणार आहे मी तुम्हाला. नवीन घरात नवीन भांडी खरेदी केलेली आहेत आणि या अगोदर सुद्धा मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. इंडस व्हॅलीची भांडी आहेत आणि त्यामुळे ती दर्जेदार तर आहेतच. मेन म्हणजे टॉक्सिन फ्री आहेत आणि स्टेनलेस स्टीलचीच मी जास्त तर घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते बेस्ट राहतात. नॉन रिॲक्टिंग नेचरची भांडी आहेत. आणि या इथं इंडस व्हॅलीचं हे मी स्टेनलेस स्टीलचं मिल्क कुकर मागवलेलं आहे. 1 लिटरचं आहे हे. मी प्रामाणिकपणे सांगू का, खूपदा आमच्यात दूध उतू जाण्याचं आणि त्यामुळे गॅसवर शेगडी आणि ते सगळी खराब व्हायची. तर तसं आता होणार नाही, कारण की आपल्याकडे आता हे आहे. तर हे आहे इंडस व्हॅलीचं स्टेनलेस स्टीलचं मिल्क कुकर. म्हणजे याच्यामध्ये कुकरसारखी शिट्टी पण होते बरं का, तर ते पुढे मी तुम्हाला दाखवेन. त्याबरोबरच इंडस व्हॅलीचं स्टेनलेस स्टील कुकवेअर कॉम्बो मागवला मी, ज्याच्यामध्ये फ्राय पॅन, कढाई आणि लीड असलेलं सूप पॅनसुद्धा आहे. मेन म्हणजे वाईड लॉंग हँडल आहे, त्यासोबत ड्युरेबल आहेत ही भांडी आणि स्टीलचं लीडसुद्धा त्यासोबत त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे. आणि बेस्ट थिंग हे आहे की इझी टू क्लीन आहेत आणि त्यासोबतच काचेचं लीड असलेलं हे असं सूप पॅन आहे. खरं तर याच्यात सूपच बनवावं असं काही नाही. सगळी भांडी मल्टी कुकिंग आपण याच्यात करू शकतो, वेगवेगळे पदार्थ बनवता येतात.
तर भांडी मी तुम्हाला दाखवलेली आहेत. चला आता पटकन त्याच्यामध्ये रेसिपी बनवून घेऊया. सगळीच भांडी स्वच्छ धुवून गेलीला जराशी सर्दी झाली आहे, त्यामुळे त्याच्यासाठी मला सूप बनवायचं आहे टोमॅटोचं. आणि हे इवन आणि फास्ट हिटिंग प्रोव्हाइड करतं, त्यामुळे कसलाही पदार्थ करपत वगैरे नाही. तर इथं इन्स्टंट सूप बनवलं आहे मी. आणि पाहू शकता हे काचेचं लीड अप्रतिम भारी आहे. हँडल जे आहे तर त्या हाताला अजिबात पोळत नाही. असं आपलं टोमॅटो सूप रेडी झालेलं आहे. तर आपण हे सर्व करून घेऊ. ISO मान्यता सर्टिफाईड आहेत आणि नो हार्मफुल केमिकल कोटेड आहेत. कॉम्बो मधला जो सूप पॅन होता ना, त्याच्यामध्ये मी आता चहा बनवणार आहे. गॅलरीमध्ये मी मस्त गवती चहा लावलाय, तर तो टाकते आता याच्यामध्ये. तुम्ही याच्यामध्ये सूप किंवा दुसरं काही बनवत असाल तर झाकण लावू शकता, याला दिलेलं आहे. तर चहा तयार झालाय, चला सर्व करूया. बरं, ओनली हेल्दी मटेरियल्सची भांडी आहेत, लॉंग लास्टिंग आहेत, 100% फूड सेफ आहेत, टॉक्सिन फ्री. आता मी फ्राय पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये मखाणे भाजून घेते. त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी इथं मस्तपैकी पनीर छान फ्राय करून घेते, कारण हा फ्राय पॅन आहे. आणि आता मी कढईमध्ये पनीर बनवण्यासाठी तेल टाकलंय, जिरं मोहरी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये कांदा वगैरे. रेसिपी तुम्हाला माहिती आहे, डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती अगोदर बऱ्याचदा मी शेअर केलेली आहे. आणि हे रेडी टू कुक असलेलं जे पनीर मसाला आहे तो मी याच्यात टाकलाय दुधात मिक्स करून. आणि त्यानंतर त्याच्यात फ्राय केलेलं पनीर टाकलं. कढईचं बूड एकदम मजबूत आहे, त्यामुळे बुडाला अजिबात लागत नाही. आणि इझी टू क्लीन आहे, शिवाय टॉक्सिन फ्री भांडी आहेत. हेल्दी कुकिंग आपण याच्यामध्ये करू शकतो. त्याला झाकण सुद्धा दिलेलं आहे. तर मी तर प्रचंड खुश आहे. ही सगळी भांडी नवीन गॅसवर, नवीन घरात, नवीन भांडी, अशा पद्धतीने. तर सगळ्यात लास्टला हे पहिल्यांदाच असं काहीतरी मी ट्राय केलेलं कुकर आहे, जे की दुधासाठी वापरलं जातं. ही जी शिट्टी आहे ती काढून त्याच्यासोबतच आपल्याला हे नरसाळ्या टाईप दिलं जातं, त्याच्यातून पाणी होतं. मेजरमेंट कप दिलाय तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालायचं, त्यानंतर शिट्टी बसवायची आणि नंतर ना याच्यामध्ये दूध टाकायचं आणि वरती झाकण लावायचं. दूध अजिबात उतू जात नाही. बरं, इंडस व्हॅलीची ही भांडी तुम्हाला मागवायची असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. माझा कुपन कोड जो स्क्रीनवरती दिसतोय वर्षाराणी, हा वापरल्यानंतर तुम्हाला 12% ऑफ मिळेल. त्यामुळे लगेच जा आणि इंडस व्हॅलीवरून अशी हेल्दी कुकवेअर्स लगेच परचेस करा. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो, काही महत्त्वाचं काम होतं माझं, परंतु काय झालं माहिती का, थोडा वेळ लागणार होता त्यासाठी. तर मग कॉफी घेतली, म्हणजे 2 लिंबू सरबत आणि 1 कोल्ड कॉफी, अशा पद्धतीने. तर मग आता बघू कुणाला काय आवडतं त्यानुसार. आता ना आम्ही एक कोलॅबोरेशनची शूट करण्यासाठी बाहेर आलेलो आणि त्याच्यासाठी सिन्सिअर होतं की म्हणजे शूट आउटडोअर थोडंसं घ्यायचं. तर त्यामुळे आले होतं. पण बघते लिंबू सरबत आणि कोल्ड कॉफी घेतलेली इकडे स्वीटने आणि लिंबू सरबत घेतलं. बघू बघू चेहरा कसा खुल्ला आहे. इकडे बघ ना, हे पोळी लाडकी मामीचा ड्रेस घालून शान मारायली. मामा मामीने घेतलेला ड्रेस घालून शान मारायली एक पोरगी. इकडे काळे पिवळीला वडाप म्हणतात ना, वडाप आपल्याकडं. कशी आयडिया माझा संपलेला तर मग मी घेतला आणि माझ्याला लावला. खरेदी करायची होती एक कोलॅबोरेशनसाठी. ट्राय करा, कारण हे स्ट्रेच बघा. कलर आपल्याला पाहिजे थोडासा मेहंदीमध्ये येतो ना, असा प्रॉपर. तर एक शूट आहे, त्यासाठी चाललंय एवढं सगळं आटापिटा. आणि पहिल्यांदा असं झालंय की मी कुठल्या तरी एखाद्या शूटसाठी मला ड्रेस परचेस करते, कारण ब्रँडची रिक्वायरमेंट आहे. आणि असं वाटतं की कोलॅबोरेशन किंवा पेड कोलॅबोरेशन म्हणजे एवढं काय, पण त्याच्या मागे खूप मेहनत असते, अख्खा दिवस जातो. आणि त्यानंतर म्हणजे जरी प्रोडक्ट आपण नेहमी यूज करत असलो ना, तरी त्यासाठीचं अटायर, मागचं बॅकग्राऊंड, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. सो चला मी आता पटकन चेंज करते. तुम्हाला करायचंय का? सगळे बघितलेत आणि याच्यातला ब्रँडनी फायनली हा अप्रूव्ह केलाय. सो आता हा परचेस करतो, घरी जातो. आणि मी आले होते इथे. हो, आलोय आम्ही आता घरी. आणि अशा पद्धतीने कसं वाटतंय? व्यवस्थित छान वाटतंय, एकदम कम्फर्टेबल आहे. हो ना. त्रास होत नाही. टिकली पडली माझी तिथे चेंज करताना. आणि माहिती का तुम्हाला,
खूप जणी मला म्हटले होते की एकतरी बेबी कॅरियर घे म्हणून. सो फायनली घेतलं आहे आम्ही आणि श्रीची मस्ती सुरू आहे इकडे. इयरिंग्स घेतले तुम्ही काहीच नव्हतं कानात घालायला. हे घ्यायला काय दोघी पण या काय. तुझं नाव काय ग बाळा? हां ओके छान नाव आहे की. श्री गेला खेळायला. तिथं छान फ्रेंड्स भेटले तर श्रीला डेली बोलवायला येतात. डेली येतात आणि याला मस्त एन्जॉय करतोय. डेली जातोय तो. त्या मगाशी येऊन गेला आपण गेलेलो ना बाहेर हो त्यावेळी. आणि परत आले ते. त्यानंतर मी चपाती आणि भाजी पण बनवून घेतली. कारण काय होतं माहिती का, ज्या दिवशी मला जास्त म्हणजे एक्स्ट्राचं शूट असतं त्या दिवशी थोडं लवकर स्वयंपाक केलेला बरं पडतो. नाही तर मग जेवायला खूपच उशीर होतो. कारण शूट सगळं वाइंड अप करून परत जेवायचं म्हटलं तर 11 वाजायला होतं आणि मध्येच बाळाचं वगैरे थोडंफार ते असणारच. त्यामुळे ते गृहीत धरूनच आज लवकर आवरायला घेतले मी. आणि लांब जाण्यात सुद्धा बरं का, चहा झाला की लगेचच चहाची भांडी घासायची आणि स्वयंपाक करायला घ्यायचा. अशा पद्धतीचं रुटीन. तुम्ही खूप हसणार आहात. तुम्हाला भारी वाटणार आहे अशी गोष्ट आता मी तुम्हाला दाखवते. बघा काय चाललंय. अभ्यास करतीस? 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 डोंट डिस्टर्ब करू नका आम्हाला. आणि हे असं दररोज असतं बरं का आमचं. दादा अभ्यासाला बसला की आम्हाला सुद्धा बुक पाहिजे. मग त्याच्याकडे एक छान छान गोष्टीचं होतं पुस्तक. तर मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार, तर ते वालं ती वाचायची ॲक्टिंग करते. खरं ते तुम्ही पाहत असाल ते ना, हार्मोनियम वाजवताना जसं हात आपण करतो ना तसं कंटिन्यू करायला लागले आहे त्या पेजसोबत. आणि तो करायला बसला अभ्यास की त्याच्याजवळ जाऊन त्याचं पुस्तक ओढायचं असतं तिला. त्यामुळे मग श्रीने ते तिच्यासाठी 1-2 जुनी पुस्तकं ठेवली आहेत ती तिला देतो आणि ती अशी करत मग वाचत बसते. थोडं माझ्याकडे बघते, त्याच्याकडे बघते, त्याला आवाज देते. अशा पद्धतीने चालू असतं आमचं. आणि खूप भारी वाटतं माहिती का. असंही श्री म्हणत असतो की जेव्हा हिला अभ्यास करायचा आहे ना मा मोठी झाल्यास तेव्हा पळून जाईल आणि आता म्हणजे हिला अभ्यास करायचा असतो असं नेहमीच म्हणतो तो. हे बाळा अभ्यास करायली का तू? असं करायलीस. आणि आमचं पुस्तकं फाडायचं पण ते चालू असते माहिती आहे का? स्वतःची पुस्तक फाडायची नाही आणि भैयाची पुस्तक घ्यायची आणि फाडायची. होय तेच काम आहे तुझं. पुस्तक उलट धरलंय भैया. नुसतं बघायचं नाही, वाचायचं नाही. दाखवलं चित्र बघायचे असते आपल्याला. हे चालायचं नाही. काम नाही. काय काम दिसतात. मी म्हणलं पुस्तक चाटायचं नाही म्हणजे का. अभ्यास कसा चालला उलट पुस्तक घेऊन. करा छान करा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का सांगा. होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.